क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूर जिल्ह्यामध्ये एक अनोखं वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या भेटी घेऊन त्यांना नेत्यांना निवेदन दिले जातात। नेमकी काय त्यांची मागणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत तुमचं नाव? राजेंद्र मोरे, कोर कमिटी सदस्य। मागणी अशी आहे की अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीचे जे सरकारची योजना, ती योजना अशी आहे की थकबाकीदार शेतकऱ्याला 2 लाख रुपये कर्जमाफ आणि चालू बाकीदाराला 50,000चं असं नाही। त्याच्यात काय म्हणले की 25% रक्कम, ज्याला 50,000 आहे त्याला 12,500, 1 लाख आहे त्याला 25,000 आणि 2 लाखाच्या पुढे कितीही असलं तर त्याला 50,000 रुपये। तर आमचं असं म्हणणं आहे की थकबाकीदाराला देण्याबद्दल आमचं काय मत नाही, त्याच्याबद्दल सरकारचं आपलं स्वागतच करावं। पण नियमित कर्जफेड करून आम्ही काय गुन्हा केला आहे? आम्हाला का 2 लाखाचं प्रोत्साहनपर अनुदान आम्हाला का मिळू नये? त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी, युतीच्या आमदारांनी मला सांगितले म्हणून मी 17च्या आणि 19च्या शेतकऱ्याला सुद्धा कर्जमाफीतल्या प्रोत्साहनपर अनुदानच 50,000 द्यायचं जाहीर केलं होतं। पण नंतर आमचं आंदोलन तीव्र झालं मुंबईला, आणि त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सरसगट म्हणजे थकबाकीदार असलेले 17मध्ये कर्जमाफी झालेल्या आणि 19मध्ये झालेल्या शेतकऱ्याला 2 लाख द्यायचे जाहीर केलं। आमचं असं म्हणणं आहे की मग नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख का बरं नाही? त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणले की आमच्या युतीतल्या आमदारांनी सांगितले, म्हणून आम्ही आता एक 9 ऑगस्ट आजचा दिवस ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट पोस्तोर आम्ही एक मोहीम राबविली आहे। पूर्ण महाराष्ट्रात आहे, त्याचाच भाग म्हणून लातूरमध्ये आहे। तर आम्ही प्रत्येक आमदारला शिष्टमंडळ जाऊन लोक गोळा करून जाऊन निवेदन देणार आहोत, आणि ती 15 ऑगस्टला पालकमंत्र्याला घेराव घालणार आहोत शेवट, आणि तिथंही निवेदन देणार आहोत। आज आम्ही बाबासाहेब पाटलापासून सुरुवात केली सकाळी, आता रमेश आप्पाला जाऊन निवेदन देणार आहोत, अभिमान पवार साहेबाला निवेदन देणार आहोत, संभाजी पाटील साहेबांना निवेदन देणार आहोत, आणि नंतर संजय बनसोडे आपले लातूरचे विरोधी आपले आमदार अमित भाया साहेबांना सुद्धा निवेदन देणार आहोत। आमचा उपक्रमच आता आजच्यापासून 15 तारखेपासून हा चालू आहे। आज क्रांती दिनापासून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची सुरुवात झाली, आणि लातूरमधून प्रदेशाचे अध्यक्ष आमच्या सोबत होते। त्यांच्या सोबत आज आम्ही सहकार मंत्री सर बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन दिले पहिल्यांदा। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या बोलण्यामध्ये आम्हाला समाधान झालं नाही। त्यांनी जे गोल गोल असं बोलले की 50,000च्या विषयी नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पैसे 50,000 ऐवजी 2 लाख मिळावी, ही क्रांतिकारीची भूमिका त्यांनी काही स्पष्ट आम्हाला सांगितलं नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्या दारामध्ये धरणे आंदोलन केलं, त्यांच्या दारात बसून राहतो आम्ही सांगितलं। पुन्हा शेवटी त्यांनी म्हणले की आम्ही सरकारकडे तुमचा प्रस्ताव पाठवून देतो। परंतु आम्ही म्हटलं आज आम्ही प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सगळे तुम्हाला निवेदन दिले, याच्या नंतर पुढची स्टेप आमची असेल की आजपासून सुरुवात झाली, सत्तेमधल्या सगळ्या आमदाराला सगळ्या मंत्र्याला आम्ही जाब विचारणार, आणि 15 ऑगस्ट पर्यंत हे असा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये चालू राहील, आणि आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्या आमदारांना हे निवेदन देणार। आणि या उपर जर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाऐवजी 2 लाखाची मदत नाही झाली, आम्हाला 2 लाख रुपये जर नियमित कर्जदारांना नाही मिळाले, तर मात्र युतीमधल्या या आघाडीमधल्या या आमदारांना, या सत्तेमधल्या लोकांना फिरू देणार नाही, आणि याचा जाब विचारून हे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना थांबणार नाही। आम्ही पालकमंत्र्याला घेराव घालून तोपर्यंत आम्ही आजपासून सगळ्या लातूर तालुक्यात जेवढे जिल्ह्यामध्ये आमदार आहेत तेवढ्यांना आम्ही निवेदन देणार, आणि 15 ऑगस्टला आम्ही त्याचा जॉब विचारणार। कारण गेल्या वर्षी आमची एवढी अतिवृष्टी होऊन सुद्धा शासनाने आमचा 17,500 रुपये हेक्टर विमा डिक्लेअर केला, आमच्याकडून भरणा करून घेतला। आमचा जिल्ह्याचा भरणा झाला 150 कोटी रुपये, आणि आम्हाला दिलेत फक्त 18 कोटी रुपये। म्हणजे ह्याच्यात लागे बांधे किती कुणा आमदाराचे आणि किती मंत्र्याचे आहेत हे महत्वाचं आहे। कारण आम्ही आमचा हक्काचा पीक विमा भरलेला आहे, आणि ती सुद्धा आमचा वाटप केलेला नाही, म्हणून आम्ही पालकमंत्र्याला यावर्षी झेंडा फडकू देणार नाही, कारण ती झेंडा आम्ही स्वातंत्र्य दिन दिवशी आम्ही शेतकरी जाऊन फडकणार आहोत। हे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मी इथं जाहीर करीत आहे। त्यांचं म्हणणं जे आहे त्यांनी मांडलेलं आहे। हे सगळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत,
आणि त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.